राम राम बोलो राजा राम राम बोलो सीता 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 राम बोलो राजा राम बोलो सीता राम राम बोलो राजा राम 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 राम बोलो सीता राम मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माता जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्रीराम समर्थ. विवेक चूडामणीमध्ये आद्य शंकराचार्य आम्हाला असं म्हणत आहेत की या जगामध्ये 3 गोष्टी अत्यंत दुर्मिळ आहेत. एक, मनुष्यजन्म आम्हाला प्राप्त होणं. तो प्राप्त झाल्यानंतर त्या जीवनामध्ये आम्ही कसं राहायचं या अनुषंगानं जर आपण विचार करायला लागलो तर मुमुक्षुत्व आमच्यामध्ये येणं हे दुसरा भाग आहे. जर माझ्यामध्ये मुमुक्षुता असेल तर याच्यापेक्षा हे चांगलं आहे म्हणून मी या मार्गानं जातो किंवा हे मी स्वीकारतो, ही वृत्ती आपल्यामध्ये येते. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर साधुसंतांनी महानुभावांनी आम्हाला हे सातत्यानं सांगितलेलं आहे की या जन्माचं सार्थक करा. यापूर्वी मी कुठे होतो मला माहिती नाही आणि उद्यालाही या जन्मानंतर मला कोणता जन्म मिळेल मला माहिती नाही. म्हणून याची देही याची डोळा पाहिन मुक्तीचा सोहळा. खऱ्या अर्थानं मला मुक्त होण्यासाठी माझ्यामध्ये मुमुक्षुत्व असायला हवं आणि या मुमुक्षुत्वाला जोड जर कुठली मिळत असेल तर तिसरं आश्चर्य किंवा तिसरी दुर्मिळ गोष्ट म्हणजे महानुभावांचा सत्संग. सत्संगानं आमच्या वृत्तीमध्ये परिणाम होतो. आम्ही सन्मार्गावरती राहतो, परमार्थाच्या मार्गावरती राहतो. महाराज आपल्या जीवनामध्ये येतात, आपल्याला ते नाम देतात आणि त्या नामाच्या आधारानं आपण आनंदामध्ये राहावं, हा आपल्यामधल्या महानुभावांच्या सत्संगाचा भाव आहे. म्हणून मनुष्यजन्म, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संशया हे आचार्यांचे शब्द आहेत. मग नाम मला महाराजांनी दिलेला आहे म्हटल्यानंतर
त्या नामाच्या सान्निध्यामध्ये राहत मी असलेला हा माझा जीवनाचा काळ व्यतीत करायचा आहे. कर्तव्य प्रपंचामधली मला पूर्ण करायचीच आहेत, ती मी कुठेही सोडणार नाही. सगळ्या आपल्या संतांचा विचार केला, किंबहुना महाराजांकडे जरी आपण बघितलं तरीही प्रपंचापासून महाराज बाजूला झालेले नाहीत. म्हणून प्रपंच आहेच, पण त्याच प्रपंचामध्ये नामाच्या आधारानं मला एक माझी वृत्ती म्हणा, दृष्टी म्हणा, ही बदलायची आहे. आणि ही दृष्टी ज्या वेळेला बदलते त्याच वेळेला काळाला देखील दूर सारण्याचं सामर्थ्य नामसाधकामध्ये येतं. काळाची संकल्पना काल आपण काहीशी बघितली. काळ हा माणसाला खूप त्रास देतो. अगदी रात्री 1 वाजता मी जागा झालो आणि मला पुढे झोपच लागली नाही, मी अस्वस्थ होतो. आता केव्हा उजाडेल, केव्हा संपेल, केव्हा मला झोप येईल, माझ्यासमोर चक्र सुरू होतात. म्हणजे झोप लागली नाही की आम्हाला केव्हा उजाडेल आणि मला का झोप लागत नाही, काळामध्ये आम्ही अडकतो. काही वेळेला आपण अशा एखाद्या उपक्रमामध्ये असेल, आपल्या आवडीच्या वातावरणामध्ये आपण असेल, अन्य कोणी फार प्रदीर्घ काळानंतर भेटणारं आपल्याला भेटलेलं असेल, त्याच्याबरोबर बोलत असताना, एखादं पुस्तक वाचत असताना किती काळ गेला मला कळलंच नाही. म्हणजे काळाची संकल्पना तुम्ही आनंदामध्ये असतानाही तुम्हाला ती जाणवत नाही. आणि खऱ्या अर्थानं जर झोप लागलेली असेल तर मी किती वेळ झोपलो मला कळलंच नाही, आज मी उठलोच नाही मध्ये, इथेही काळाचं विस्मरण आहे. म्हणून हा जो काळ आहे, ह्या काळाचं खरं मूळ कुठे असेल तर अभ्यासकांचा विचार असा आहे की ह्या काळाचं मूळ आमच्या वासनेमध्ये आहे, आमच्या इच्छांच्यामध्ये, आमच्या संकल्पांच्यामध्ये. म्हणून स्मृती आणि कल्पना या दोहोंच्या आधारानं काळाच्या संकल्पनेमध्ये आपण वावरतो. म्हणून काळावरती स्वामित्व प्रस्थापित करायचं असेल तर श्रुतींनीही आम्हाला तेच सांगितलं आणि संतही तेच सांगतात की तुम्ही निर्वासन व्हा. ज्या वेळेला आम्ही वासनारहित होतो, संकल्परहित होतो, तेव्हा एक प्रकारानं आपण काळावरती मात करायला शिकतो. कारण एखादी वस्तू मला हवी आहे हा विचार ज्या वेळेला माझ्यासमोर येतो त्यावेळेला तो कसा मिळवायचा, केव्हा मिळेल, काय मिळेल, किती मिळेल, माझ्यासमोर सगळे प्रश्न सुरू होतात. म्हणजे काळाचा भाव हा एक प्रकारानं आमच्यामध्ये सतत आहे. म्हणून त्या काळाला जर दूर करायचं असेल तर एका बाजूला काळाचा विचार आपण फार करू नये आणि दुसरं ज्याच्यामधून तो निर्माण होतो आहे त्याचं मूळ बाजूला करण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. म्हणून काळाला दूर करण्याचं सामर्थ्य जो सद्गुरूंच्या स्वाधीन झालेला आहे, सद्गुरूंनी दिलेल्या साधनामध्ये जो स्वतःला गुंतवून ठेवतो आहे, तो आपोआप त्या काळावरती मात करतो. आणि म्हणून माझ्या माणसानं म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये असं महाराज आम्हाला म्हणाले. अंतकाळाचा त्रास हा 3 अंगांनी येतो. एक, या देहावरती आपलं प्रत्येकाचं प्रेम आहे. माझा देह, माझा हात, माझा पाय, आम्ही आमच्या मीपणाच्या, माझेपणाच्या अनुषंगाने आहे. म्हणून हा जे देह जो आहे, हा देह ज्या पंचमहाभूतांच्या आधारानं तयार झाला, तीच पंचमहाभूत ज्या वेळेला हळूहळू निघून जातात, या देहाला सोडायला लागतात, तेव्हा आम्हाला अंतकाळाच्या जाणीवेचा भाग येतो.
पृथ्वी, आप, तत्व, वायू, अग्नी, वायू, आकाश ज्या क्रमानं ही तत्व या देहामध्ये येतात त्याच तत्वाला अनुसरून एक एक तत्व हे या ठिकाणी बाहेर पडतं. म्हणून देहातली पंचमहाभूतं ज्यावेळेला क्षीण होतात, बाहेर पडायला लागतात, आमचे त्रास सुरू होतात. अंतकाळाच्या संदर्भातली दुसरी एक गोष्ट आपल्या प्रत्येकासमोर आहे, ती आपण कोणी बोलून दाखवू शकत नाही. पण शास्त्र असं म्हणतं की आयुष्यभरामधली केलेली जी काही माझी कर्म आहेत आणि त्या कर्मातला जेवढा अयोग्य कर्माचा भाग आहे, ती कर्म एखाद्या चलत चित्रपटासारखी, एखाद्या ट्रेलरसारखी माझ्यासमोर त्या शेवटच्या अवस्थेमध्ये समोर येतात. अरे मी एवढं पाप केलेलं आहे, मी एवढा अयोग्य वागलेलो आहे, मी असत्य बोललेलो आहे, सगळं माझ्या समोर येतं आणि मी तिथे भयचकित होतो की अरे मी जर एवढं अयोग्य केलेलं असेल तर तिसरा मुद्दा येतो, मग आता मला पुढली योनी काय, माझा पुढला जन्म कसा असेल. या जन्मामध्ये मी जे काही ऐकलं की 84 लाख योन्याही आहेत किंवा भागवतातल्या नरकाचं वर्णन मी जे काही ऐकलेलं आहे, आता मी कुठे जाईन. आणि चौथी गोष्ट, ह्या दोनही दुसऱ्या आणि तिसऱ्या घटकांतून चौथा विचार माझ्या समोर येतो की अरे आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये खरोखर मी जे साधन करायला हवं होतं, जे सत्कर्म करायला हवं होतं, ते मी केलं नाही. ही पश्चात्तापाची एक भावना ही अंतकाळाला अनुसरून आपल्या समोर येते. म्हणून त्या चिंतेमध्ये आम्ही जास्त राहतो आणि त्या चिंतेतला जवळ केल्यानं, त्या विचारामध्ये राहिल्या कारणानं भगवंत जे म्हणालेलं आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम, अरे तुझी शेवटची वेळ येते तेव्हा तू माझं स्मरण कर. मग जर एवढा सगळा चक्रव्यूह माझ्या समोर आलेला असेल तर ते भगवंताचं नाम माझ्या मुखात त्या वेळेला कसं येईल. ते येण्यासाठी ज्या वेळेला मला सद्गुरूंनी नाम दिलं त्यापासनं त्या नामाच्या सान्निध्यामध्ये आपल्याला राहायचं आहे. कारण मृत्यू हा कालाधीन आहे. जी वेळ माझ्या प्राक्तनाची ठरलेली आहे त्या वेळेला तो 1 मिनिट आधी येत नाही आणि 1 मिनिट पुढेही जात नाही. तो बरोबर ती वेळ साधतो. म्हणून गीतेनं म्हटलेलं आहे की मृत्यूकडे, काळाकडे आपल्याला बघायचं असेल तर अंगातलं जुनं झालेलं वस्त्र जसं मी बाजूला ठेवून देतो, टाकून देतो आणि नवीन वस्त्र मी मला स्वीकारतो, तसं या देहाची ही खोड मी टाकून द्यावी आणि नवीन देहाची खोड मी घ्यावी. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलेलं आहे, सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश, भरता न भरता निमिष जाणे लागे. सगळ्यांना जावं लागतं, कोणालाही सुटका नाही. विज्ञानानंही सगळे प्रयोग करून बघितलेले आहेत. कोणालाही कधीही कोणत्याही क्षणी त्या मृत्यूपासून सुटका झाली असं होत नाही. म्हणून आपण म्हणतो रामकृष्णही आले गेले त्याविण जग का ओसची पडले. मृत्यूची भीती आज जी जीवाच्या ठिकाणी आहे ती जीवाच्या ठिकाणी असणारी भीती आपण बाळगू नये. हा भाव महाराजांच्या या वचनामध्ये, आश्वासनामध्ये आहे की माझ्या माणसानं म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये. देह आहे म्हटल्यानंतर तो देह कुठेतरी क्षीण होणार आहे, तो अशक्त होणार आहे. अनेक वेळेला आपल्या समोर हा भाव येतो की अरे आता माझं कसं होईल.
अजिबात आपण विचार करू नये. मी परस्वाधीन झालो म्हणून आम्ही अस्वस्थ होतो. ज्याच्या नशिबामध्ये सेवेचा योग आहे तो तुमच्यासाठी त्या भगवंतानं सेवेला उभा केलेला असतो. म्हणून मी परस्वाधीन आहे ही भूमिकाच आपल्या मनामधली आपण काढून टाका. जर मी परस्वाधीन आहे ही भूमिका काढून टाकली आणि देह आपोआप क्षीण होतो आहे, तो होणार आहे हेही मी स्वीकारलं, तर माझ्यामध्ये नकारात्मकता जी हळूहळू तयार होत असते ती कुठेतरी खंडित होते. म्हणून एका साधकानं महाराजांना प्रश्न केला की नामस्मरण करत असताना शांतपणानं मृत्यू येण्यासाठी आम्ही काय करावं. महाराजांनी तिथे उत्तर असं दिलेलं आहे की मृत्यूची जागा, वेळ आणि आपल्याजवळ कोण असेल, आपल्याला किती त्रास होईल हे आपल्या प्रारब्धानं ठरलेलं आहे. अंतकाळी आपल्या सगळ्या नाड्या 72,000 नाड्या जे योगशास्त्र म्हणतं त्या नाड्या हळूहळू सुटायला लागतात आणि त्या सुटत असताना आपल्याला क्लेश होतात. म्हणून त्या क्लेशाच्याच ठिकाणी नामाची आठवण घेण्याचा, ठेवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि भगवंतानं ज्या अर्थी असं म्हटलं, महाराजांचंच सांगणं आहे की जर भगवंत असं म्हणतो की अंतकाळी माझं स्मरण करा, याचाच अर्थ त्या वेळेला स्मरण देणारी जबाबदारी, तो भाव तिथे आहे. म्हणून जीवाला जागृती येईल असा क्षण सद्गुरूंसाठी, सद्गुरूंच्या द्वारा आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणून त्या जागृतीमध्ये नामाचा स्पर्श, नामाची आठवण आपल्यामध्ये निर्माण आपल्याला करता आली पाहिजे. पण ही केव्हा येणार आहे? जर आधीच्या कालखंडामध्ये नामाचं चिंतन रोज माझ्यामध्ये मी मुरवलं असेल, स्थिर केलं असेल, तर त्यावेळीसुद्धा त्या नामाचं स्मरण होतं. आज आता शेगडी किंवा चुली हा प्रकार निघून गेलेला आहे. गॅस आला तरी आज आपण सगळेच गॅसवरती आहोत, आम्हाला सिलेंडर मिळत नाही म्हणून. पण ज्या वेळेला लाकडं वापरून त्या ठिकाणी चूल पेटवली जायची, ती लाकडं जर ओली असतील तर त्या ठिकाणी चूल लवकर पेटत नाही. पण लाकडं कोरडी असतील ती चूल आपोआप लवकर पेटते. मी जर माझ्या वृत्तीला, मनाला नामाचं अनुसंधान दिलेलं असेल तर आपोआप त्या क्षणीसुद्धा किंबहुना ती जाणीव आपल्यामध्ये येते की अरे आता या जगाचा आणि या देहाचा मला निरोप घ्यायचा आहे. त्या अवस्थेमध्ये त्याची आठवण येणारी, त्याचं स्मरण होणारी भूमिका, तो काळ भगवंतानं आपल्याला निश्चित दिलेला आहे. म्हणून भगवंताच्या स्मरणात येण्यासाठी नामाची भूमिका ही माझ्यामध्ये असायला हवी आहे. म्हणून म्हातारपण यायला लागल्यानंतर आपण अजिबात काळजी करू नये. भाऊसाहेब केतकरांचा खूप त्रास होत होता. एक दिवस रात्री महाराजांनी त्यांना प्रश्न केला, भाऊसाहेब तुम्हाला त्रास होतो आहे, काही करू का? भाऊसाहेब म्हणाले ते तुमच्या इच्छेवरती आहे, पण त्रास होतो आहे तरीही मला तुम्ही इथे असल्यामुळं त्याची जाणीव नाही. महाराजांनी पुढे भाऊसाहेबांना प्रश्न केलेला आहे, तुम्हाला त्रास होत असतानाही तुमचं नामस्मरण चालू आहे ना? भाऊसाहेबांचं उत्तर आहे, माझं नाम चालू आहे. म्हणून महाराज पुढे असं म्हणालेले आहेत, भाऊसाहेब तुम्हाला मी केव्हाच माझ्याकडे घेतलं असतं, पण
शरीराचे सगळे भोग, दुःख, वेदना ह्या त्या होत असतानाही नाम चालू राहतं आणि ते चालू ठेवता येतं, हे इतरांना दाखवण्यासाठी मी तुम्हाला ठेवलेलं आहे. म्हणजे म्हातारपणाची काळजी न करताना त्याला आपण स्किप करावं, त्याला बाजूला करावं आणि आपल्यामध्ये नामाचा भाव स्थिर करावा. म्हणून मृत्यूचं भय निघून जाणं हाच आपल्या जीवनाचा खऱ्या अर्थानं परमार्थ आहे. खऱ्या अर्थानं कृतार्थ होणं जे आहे ते अत्यंत सहजपणानं त्या ठिकाणी. कारण जर अंतकाळी मी नामापेक्षा वेगळ्या कुठल्या विचारांमध्ये राहिलो आणि ती इच्छा किंवा ती वासना जर माझ्यामध्ये आली तर माझा पुढचा जन्म त्या अनुषंगाने येईल. मग जर मला विषयातून बाहेर पडायचं असेल तर त्या ठिकाणी नामाचा स्पर्श, नामाची आठवण ही माझ्यामध्ये असायला हवी. रामकृष्ण परमहंसांचे माथुर नावाचे एक शिष्य होते, अत्यंत विषयासक्त. पण रामकृष्णांना बरोबर घ्यावं, जावं. काही वेळेला असं व्हायचं की रामकृष्णांना यांनी गाडीमध्ये आपल्याबरोबर घेतलेलं आहे, हे बाहेर पडलेले आहेत आणि गणिकेकडे जाण्याची यांची भावना तीव्र व्हावी. यांनी गाडी खाली थांबवावी, रामकृष्ण खाली गाडीत बसलेले, हे यांनी गणिकेकडे जावं, थोड्या वेळ थांबावं आणि परत यावं. पण रामकृष्ण काहीही बोललेले नाहीत. आणि ज्या वेळेला हा माथुर त्याचं निधन झालं त्यावेळेला रामकृष्ण एवढेच म्हणाले, हा बहुधा आता राजकुलामध्ये भोगांच्यासाठी जन्माला आला असणार. जी भावना, जी भूमिका आपण घेतो तीच शेवटी पुढल्या जन्माला आपल्यासमोर येते. म्हणून बेलदडीच्या राममंदिरामध्ये राममूर्तींच्या प्रतिष्ठापनेचा सोहळा चालू होता. संध्याकाळच्या वेळेला सगळी विद्वद्वर मंडळी, पंडित मंडळी बसलेली आहेत आणि महाराजही त्या ठिकाणी आहेत. पंडितांचा महाराजांच्या बरोबर संवाद चालू आहे आणि त्यामध्ये एका विद्वानानं, पंडितानं महाराजांना प्रश्न केलेला आहे, मरणसमयी मानवाला श्री रामनामाचं स्मरण हे कसं होणार? कारण माणूस त्रिदोषाच्या प्रकोपानं पूर्णपणानं ग्रासलेला आहे. प्रसंगी त्याला स्मृतिभ्रंश होतो. मग अशाही अवस्थेमध्ये त्याचं नाम कसं चालेल? महाराजांचं उत्तर आहे त्या ठिकाणी की गर्भवती स्त्रीचे 9 मास पूर्ण झाल्यानंतर प्रसवकाळी तिला अपार वेदना होत असतात. एक प्रकारानं तिचा तो नवा जन्म असतो. एवढी तीव्र वेदना प्रसूतीच्या ती त्या ठिकाणी अनुभवत असते. पण असं असतानाही त्या वेदनेमध्ये सुद्धा तिच्यामध्ये एक भाव असा जागा असतो की आता मी एका बालिकेला जन्म देते आहे आणि त्याचं गोजीर मुख मी पाहणार आहे. तिच्यामधला असणारा हा जो अत्यंत दुःखदायक अशा मरणप्राय यातनांच्या मध्ये सुद्धा मुलाला, अपत्याला बघावं हा भाव जसा जागा आहे, तसं महाराज म्हणाले की नामस्मरणाची जागृती ही आपल्यामध्ये मरणाच्या वेदना होत असताना, तो प्राण या देहामधून बाहेर पडत असताना आपल्यामध्ये जाग्या असतात. म्हणून माझ्या माणसानं म्हातारपणाची आणि अंतकाळाची काळजी करू नये हा विचार महाराज आम्हाला दिला.
आणि पुढे ते असं म्हणतात की ज्या नामानं मला मृत्यूच्या वेदनाही विस्मृतीत जातात त्या नामालाच अनुलक्षून महाराज पुढे म्हणाले, संत आपल्या वचनात असतात तसा मी नामात आहे. संत वचनात असतात याचा अर्थ ते जे सांगतात त्याला सत्याचं अधिष्ठान आहे आणि त्यांनी जे सांगितलं ते कधीही बदलणारं नाही. म्हणून संत आपल्या वचनात असतात. मी तुम्हाला सांगतो आहे ना, म्हातारपणाची काळजी करू नका. मग खरोखर आपण म्हातारपणी काळजी करू नये. अंतकाळी काळजी आपण करू नये. संतांचा भाव कसा आहे तर संत देवाला बघत असतात. संतांच्या ठिकाणी सदाचाराला, नीतीला प्राधान्य आहे. महाराजांनीच एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्यांच्याकडे बघितल्यानंतर माझ्या अंतःकरणात समाधानाचा भाव जर निर्माण झाला आणि याला आपण नमस्कार करावा तर तो खरा संत सत्पुरुष आहे. महाराजांच्याकडे आल्यानंतर बघणाऱ्याला असं वाटावं की अरे, माझ्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं मला इथे मिळत आहेत. म्हणून समाधानाचा भाव त्यांच्यामध्ये आहे. ते जे बोलतात, सांगतात, प्रसंगी आपल्या अंगावरती कदाचित ओरडतील, रागावतील, कान धरतील, पण त्या सगळ्यामध्ये त्यांचं जे सांगणं आहे ते हिताचं सांगणं आहे, आपल्या कल्याणाचं सांगणं आहे. आणि एकदा आपल्याला संत भेटले, सद्गुरू भेटले की खरोखर आपण निवांत व्हावं. बाकी कुठेही कोणाच्याही वेगळ्या मार्गदर्शनाची भूमिका आपल्यामध्ये आपण निर्माण करू नये. संतांची आज्ञा पाळणं ज्याला म्हणतात तो आज्ञापालनाचा भाग हा आपल्यामध्ये यायला हवा आहे. म्हणून ज्या संतांच्या जवळ जाण्यानं माझ्यात समाधान येतं, ज्या संतांच्या कृपादृष्टीनं मी त्या भगवंतापर्यंत जातो आणि जीवनामध्ये निवांत होतो, ते संत आपल्या वचनामध्ये असतात. महाराजांचाच एक अभंग आहे ज्याच्यामध्ये संतांची 10 लक्षणं महाराजांनी मांडलेली आहेत. दशलक्षणे ज्याच्या अंगी तोची संत जगी, संतोषल्या सदा वृत्ती नाही अपेक्षाही चित्ती, चित्त ठेवी देवापायी अति शांत तळमळ नाही, सर्व ब्रह्मची पाहत ममता अहंकार रहित, द्वंद्व परिग्रह सांडिले सच्चितानंद तेणे झाले, ऐशा संता शरण जावे दासवंदी चरण भावे. ही जी सबंध लक्षणं आहेत, ही सगळी संतांची 10 लक्षणं ही खऱ्या अर्थानं संतांचं यथार्थ स्वरूप आमच्या समोर आणतात. महाराजांच्यामध्ये हा सगळाच भाव होता. म्हणून संत आपल्या वचनात असतात तसा मी नामात आहे. काल परवाही मी म्हटलेलं होतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. महाराज जे बोलले त्याच अनुषंगानं त्यांनी जीवनामध्ये बघितलं. एक बोललं आणि वागणं दुसरीकडे होतं हा भाव त्यांच्यामध्ये नव्हता. एका निश्चयात्मक पातळीवरती अनेक वेळेला नामाचा विचार महाराजांनी ठामपणानं मांडलेला आहे. तो शास्त्रसंमत आहे हे ग्रंथामधून पंडितांना त्यांनी दाखवून दिलेला आहे. म्हणून त्या संतांच्या वचनाचा भाव म्हणजे त्यांच्या शब्दांचं असणारं सामर्थ्य, त्या प्रचितीचा आपल्याला येणारा अनुभव जो आहे ते संतांचं वचन आहे. मग महाराजांचं वचन काय आहे? मी नामात आहे.
म्हणजे नामाला सोडून ते राहूच शकत नाहीत. जन्माला आल्यापासून शेवटपर्यंत त्यांच्या मुखामध्ये जे होतं ते एकमात्र नाम होतं. म्हणून त्या नामामध्ये ते आहेत. म्हणून ज्या ज्या वेळेला मी नामाला बसतो त्या त्या वेळेला महाराज माझ्या सन्निध आहेत, माझ्या समोर आहेत, ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये असायला. त्या नामातून महाराज मला भेटत आहेत किंवा महाराजांची प्रतिमा समोर येते, महाराजांचं स्मरण होतं, तेव्हा नामाचा भाव माझ्यामध्ये येतो, ही धारणा यायला हवी. आणि जर अशा रीतीची धारणा महाराज नाममय आहे, नामाशिवाय त्यांच्यामध्ये दुसरं काही नाही, तर पुढचं वचन आहे, तुम्ही जे नाम घेता ते मीच घेवतो, ही भावना ठेवा. आपण कुणीही कधीही मी एवढं नाम घेतलं किंवा मी एवढा नामाचा संकल्प केला आणि मी तो पूर्ण केला, हा भाव मनामध्ये आणू नये. तुम्ही नाम घेणं, आपण नाम घेणं, आपण नामाचा काही एक विशिष्ट संकल्प करणं, हे सगळं त्यांच्या स्वाधीन आहे. त्यांना वाटतं की नाही, या जीवाला या पद्धतीनं आपण पुढे नेऊ, या जीवाला या मार्गानं आपण पुढे नेऊ. त्या त्या जीवाची असणारी प्रकृती, त्याचं यापूर्वीच्या जन्मजन्मांतरीचं असलेलं गाठोडं, हे सगळं महाराजांच्या समोर असतं आणि ते गाठोडं बघूनच आपल्याला ते त्या पद्धतीनं देतात. म्हणून आपण ज्या ज्या वेळेला नामाला बसतो, नाम घ्यावं असा विचार आपल्याला येतो, त्या त्या वेळेला तो महाराजच माझ्याकडनं करवून घेत आहेत, महाराज मला त्यासाठी बसवत आहेत, हा भाव आपल्या अंतःकरणामध्ये हवा. आणि यापूर्वीच्याही 2-3 दिवसामध्ये आपण बघितलेलं आहे की मी तुमच्या हृदयात आहे. महाराज जर माझ्या अंतःकरणामध्ये असतील तर त्या अंतःकरणानं मला नामाला बसायला जे सांगितलं ते महाराजांनीच मला सांगितलं, ही धारणा आपल्यामध्ये हवी. म्हणून जिथे जिथे मी महाराजांचं नामाचं स्मरण करतो तिथे माझ्यातला अहंकार, मी साधना करतो किंवा मी एवढा जप केला करतो, हा भाव आपल्यातला निघून जातो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला मी नामाला बसतो किंवा नाम घेऊन मी बाहेर उठतो, त्या त्या प्रत्येक क्षणामध्ये नामामध्ये भगवंताचं, महाराजांचं स्मरण आपल्यामध्ये हवं. आणि हे ज्या वेळेला नामामधून सातत्य माझ्यामध्ये येतो, महाराज माझ्याकडनं नाम घेवत आहेत, ही भावना येते, त्याच वेळेला त्यांचं पुढचं वचन आहे की त्यात माझी संगत लाभेल. आपण म्हणतो ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. सुसंगती, सत्संगती ही जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आमच्या अनेक कथा आम्ही पुराणांमधल्या बघितल्या, अनेक भक्तांचे अनुभव आपण बघितले, तर लक्षात येईल की कुठे ना कुठेतरी संतांची, सत्पुरुषांची, महानुभावांची संगत लाभते आणि माणसं त्या साधनेमध्ये प्रगती करतात. म्हणून नाम घेतल्यानंतर जर महाराजांची संगत मला लाभत असेल तर माझ्यासाठी तो सत्संग आहे, या भावनेनं आपण त्या नामाला प्राधान्य द्यावं. जो जो रिकामा वेळ 24 तासातला, दिवसभरातला मला उपलब्ध होतो आहे, तो नामाला देण्याचा प्रयत्न हा ज्या वेळेला मी करायला लागतो त्यावेळेला आपोआप बाकीच्या गोष्टी कमी होतात आणि नामाचं प्रेम आपल्यामध्ये स्थिर होत जातं. आणि ज्या वेळेला महाराजांची संगत आणि नाम
यांचा समन्वय जीवनामध्ये येतो, किंबहुना श्वासाच्याच अनुषंगानं श्वासाचं मूल्य जेवढं या जिवंतपणासाठी आवश्यक आहे तेवढं पारमार्थिक जीवनाला अनुलक्षून नामाचं आणि सद्गुरूंचं अस्तित्व, सहवास हा माझ्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यावेळेला महाराज म्हणाले, अंतकाळाचे कष्ट जाणवणार नाहीत. मृत्यू येतो आणि तो येणार आहे या भूमिकेवरती मी स्थिर असतो. अनेक उदाहरणं महाराजांच्या चरित्रातही आहे, अनेक संतांच्या जीवनातही ती आहेत. आदरणीय बाबांच्याही लेखनामध्ये एक उदाहरण आलेलं आहे. वारकरी वृत्तीचे एक साधक पंढरीची वारी करावी, त्या विठ्ठलाच्या नामामध्ये निरंतर राहावं आणि गावामध्ये एकटेच, मुलगा बाहेर कुठेतरी नोकरी व्यवसायामध्ये, पण गावकऱ्यांचं प्रेम त्यांच्यावरती होतं, तेही गावकऱ्यांच्या बरोबर आनंदानं राहत होते. आज सकाळी गावकऱ्यांना ते असं म्हणाले की उद्याला आम्ही जाणार. गावकरी म्हणाले, मुलाला आपल्याला कळवायला लागेल, तो येईपर्यंत तरी तुम्ही थांबावं असं आम्हाला वाटतं. ते म्हणाले, बरं ठीक आहे, तुम्ही मुलाला कळवा. म्हणून मुलाशी संपर्क केला गेला. त्याला सांगितलं की बाबांनी आता जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. बाबांच्या साधनेची त्यालाही कल्पना होती, म्हणून तो लगेच गावामध्ये आलेला आहे. आल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो भेटला वडिलांना. वडील म्हणाले की तुझ्यासाठीच मी थांबलो होतो, मी आता जातो आहे. ज्या विठ्ठलानं मला आनंदानं हे जीवन दिलं त्याच विठ्ठलाच्या जवळ मी जातो आहे आणि तुला आयुष्यामध्ये जर काही प्राप्त करता आलं तर त्या विठ्ठल नामामध्ये तू राहा, तुझंही कल्याण होईल. 2-4 वाक्य फक्त मुलाशी बोलले आणि डोळे बंद केले. म्हणजे जाणीव जाण्याची जी आहे ती जाण्याची जाणीव एका नामाच्या आधारानं साधकाच्या जीवनामध्ये येते. स्वतः महाराजांनी 2 दिवस आधी आपल्या सासऱ्यांना विचारलेलं आहे की आकाशातनं कुऱ्हाड सुटलेली आहे. एकच वाक्य महाराज बोललेले आहेत. त्यावेळेला सासरे असं म्हणाले की माझी मुलगी अजून लहान आहे. महाराज म्हणाले, ठीक, तुमच्या मनासारखं होईल. म्हणजे स्वतःच्या जाण्याचाही एक प्रकारानं संकेत ज्याला म्हणतात तो महाराजांनी त्यांनाही दिला. भाऊसाहेब केतकरांनाही ते म्हणाले की सोमवारी आम्ही जाणार आहोत. तेव्हा भाऊसाहेब म्हणाले की आपल्या मांडीवरती मरण यावं हा भाव आमच्यामध्ये होता. तेव्हा महाराज म्हणाले ते शक्य नाही. भाऊसाहेबांनी विचारलेलं आहे पुढे, मग मी काय करू? महाराज म्हणाले, आपण 12-13 वर्ष इथेच राहा, मी 13 वर्षानंतर तुम्हाला पुन्हा भेटतो. आणि म्हणून भाऊसाहेब केतकर अनेक गैरसोयी असतानाही त्या गोंदवल्यामध्ये पुढले 13 वर्ष राहिलेले आहेत. अजिबात डोळ्यांनी न दिसण्याची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक जण म्हणाले, आपण पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ, ऑपरेशन करून घेऊ, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसायला लागेल. भाऊसाहेबांचं एकच वाक्य होतं की 13 वर्ष महाराजांनी मला इथे राहायला सांगितलेलं आहे, मी गोंदवलं सोडणार नाही. शेवटी महाराजांनी त्यांना स्वप्नामधनं मार्गदर्शन केलं की तुमच्या डोळ्यावरनं मी हात फिरवतो, आपण घाबरू नये,
पुण्याला जाऊन ऑपरेशन करावं, तेव्हा भाऊसाहेबांनी पुढलं ऑपरेशन केलेलं आहे. आणि मग वाणी रूपानं महाराजांचा आविष्कार झाला आणि तो सगळा इतिहास आपल्या समोर आहे. म्हणजे अंतकाळ जो आहे, हा अंतकाळ जो नामामध्ये आहे त्याला त्याची पूर्वसूचना आपोआप मिळते. आणि म्हणून अंतकाळाचे कष्ट जाणवणार नाहीत. याचा अर्थ आता मला जायचं आहे ही भावना जर मी पक्की केली सकारात्मकतेच्या अंगानं, तर आनंदानं मी मृत्यूला सामोरा जातो. रामकृष्ण परमहंस असं म्हणालेले आहेत, मृत्यूच्या वेळी असंख्य नाड्या तुटायला लागतात आणि त्या तुटत असल्या कारणानं ह्या जगाला सोडण्याची असलेली जी एक भावना आहे त्या भावनेचं आपल्याला त्रास होतो. मी माझ्या परिवाराला सोडतो आहे, मुलांना मुलींना सोडतो आहे, मी निर्माण केलेल्या या स्थावर मालमत्तेला मी सोडतो आहे, हा सगळा विचार आपल्या समोर येतो. आणि म्हणून एक प्रकारचं देहबुद्धीच्या पातळीवरचं दुःख ज्याला म्हणावं ती भावना आपल्यामध्ये येते. म्हणून ती देहबुद्धी दूर करणारा नामाचा महत्त्वाचा भाव हा आपल्याला पक्का करावा लागतो. आणि तो जर पक्का झाला तर रामकृष्ण परमहंस असं म्हणाले की सत्पुरुषानं दिलेल्या भगवंत नामानंच आम्ही या परिस्थितीमध्ये सावरू शकतो. म्हणून अंतकाळामध्ये खऱ्या अर्थानं शांत मृत्यू आपल्याला अपेक्षित असेल तर तो त्या ठिकाणी केवळ एका नामामधूनच येतो. म्हणून नामाचा अभ्यास, नामाचं सान्निध्य, नामाचं चिंतन हे आपल्यासाठी आहे. वंदनीय बापूसाहेब मराठ्यांनी काही पुस्तिका तयार केलेल्या आहेत. त्यातली एक पुस्तिका अशी आहे की तुकामाईंनी महाराजांना दिलेली 4 वरदानं, त्या 4ही वरदानांचा विस्तृत विचार बापूसाहेब मराठ्यांनी त्या पुस्तिकांमध्ये केलेला आहे. त्यातलं तुकामाईंनी महाराजांना दिलेलं जे वचन आहे त्याच वचनाला अनुलक्षून महाराज आम्हाला इथे म्हणत आहेत की तुम्हाला अंतकाळाचे कष्ट जाणवणार नाहीत. तुकामाईंनी महाराजांना दिलेलं जे वचन आहे की ज्याला मी माझा मानला त्याचा अंतकाळ साधे. तुकामाई म्हणाल्या की तुम्ही तुमच्या भक्तांचा अंतकाळ साधून द्याल. ते सामर्थ्य, तो आशीर्वाद तुकामाईंनी महाराजांना दिला. म्हणून माझ्या माणसांचा अंतकाळ मी साधे हे ठामपणानं महाराज अनेक वेळेला बोललेले आहेत. याचाच अर्थ ज्यानं जन्मभर नाम घेतलं, नामस्मरण केलं, त्याला कृतकृत्यतेचा आनंद, हे मनुष्य जीवन, हा मानवी जन्म मी कृतार्थ केला, ही भावना आपल्याला महाराज निर्माण करतात. तुमच्या माझ्या जन्माची कृतार्थता खऱ्या अर्थानं कुठे असेल तर आम्ही महाराजांपर्यंत पोचलो या भावाशी ती निगडीत आहे. लौकिक अर्थानं समाजामध्ये मी कोणीही असेन, पण खऱ्या अर्थानं मनुष्य जन्माची सार्थकता ही महाराजांच्या सन्निध आहे. महाराजमय, नाममय मी झालो आहे या भावाशी ती येते. आणि त्याच कृतकृत्यतेचा आनंद अनुसरून या जन्ममरणाच्या फेऱ्यामधून महाराज आम्हाला बाजूला करतात. जर कदाचित आमचा काही भोग शिल्लक असेल तर आम्हाला नामस्मरणामधून अंतकाळामधली मरणाच्या असलेल्या भीतीपासून महाराज आम्हाला काहीसे बाजूला करतात, सद्गती देतात आणि पुढचा जन्म नामाच्याच वातावरणामध्ये देतात. आणि तिसरा विचार त्या ठिकाणी बापूसाहेब मराठ्यांनी मांडलेला आहे की ज्यानं अगदीच बेताचं नामस्मरण केलेलं आहे त्याच्या बाबतीतही महाराज दयावंत आहेत.
आणि शाळेमध्ये जसं मार्क कमी पडले किंवा विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये आमचे एखाद्या विषयामध्ये अपयश आलं तर AT-KT दिली जाते आणि पुढच्या अभ्यासक्रमाला परवानगी दिली जाते, तसं महाराज म्हणतात खालच्या वर्गातून वरच्या वर्गात मी तुम्हाला ढकलतो. निदान पुढे तरी तुम्ही आता सुधारा आणि नामामध्ये राहा. म्हणून जिथे आपल्यामधलं नामप्रेम वाढेल त्या नामामध्ये आपण राहू. त्या वातावरणामध्ये महाराज आम्हाला ठेवतात आणि आमचा अंतकाळ आम्हाला ते साधून देतात. रेल्वेमध्ये काम करणाऱ्या एका तिकीट मास्तरांशी आणि महाराजांची भेट झाली. महाराजांनी त्या मास्तरांना प्रश्न असा केला की सकाळी रेल्वेने जावं आणि संध्याकाळी आपण परत यावं. हा जो मुंबईमधला उपनगरीय प्रवास आहे किंवा आता नव्यानं मेट्रो प्रवास मोठ्या शहरांमध्ये सुरू झालेला आहे, या प्रवासामध्ये केवळ आपण जाण्याचंच तिकीट काढतो असं नाही. काही वेळेला काम करून मला परत यायचं आहे म्हटल्यानंतर आपण रिटर्न तिकीट काढत असतो. महाराजांनी त्या मास्तरांना म्हटलं की रिटर्न तिकिटाच्या पाट्या या तुमच्या स्टेशनवरती सातत्यानं आहे. त्यावेळेला ते मास्तर असं म्हणाले की हो, बरेच जण वेळ वाचावा आणि आपला प्रवास लवकर व्हावा यासाठी तिकीट घेतानाच ते रिटर्न तिकिटासकट घेतात. महाराज म्हणाले आमचा भगवंतही तसाच आहे. पृथ्वीवरती तुम्हाला जन्माला पाठवताना तुमच्या खिशामध्ये त्यानं रिटर्न तिकीट ठेवलेलंच आहे, फक्त आम्हाला ते बघता येत नाही. म्हणून आम्हाला कळत नाही की इथलं माझं वास्तव्य 50 वर्ष 70 वर्ष 80 वर्ष कसं आहे, मला कळत नाही. म्हणून ज्याच्यामुळं माझी मरणाची भीती निघून जाईल, ज्याच्यामुळं त्या आनंदानं मरणाला सामोरं जाणारा भाव माझ्यामध्ये येईल, त्या अनुषंगानं मी अयोग्य कर्माकडे वळू नये, पापाचरणाकडे मी वळू नये. माझ्यातल्या वासना ह्या नेहमीच मी सद्वासना ठेवाव्यात. माझ्यातली वृत्ती ही सद्वृत्ती मी ठेवावी. ज्याच्यामुळं भगवंताचं प्रेम निर्माण होईल, नामाचं प्रेम निर्माण होईल, तो नामाच्या प्रेमाचा अनुसंधानाचा चित्तशुद्धीचा भाव हा आम्हाला निर्माण करता आला पाहिजे. आणि म्हणून ज्या वेळेला माझ्या जीवनामध्ये मी नामाकडे या अनुषंगानं बघेन त्यावेळेला अंतकाळाचे कष्ट आम्हाला जाणवणार नाहीत. म्हणून त्या यमधर्माच्या मस्तकावरती पाय ठेवून ध्रुव पुढे आपल्या आढळपदाकडे गेल्याचा उल्लेख भागवतकरांनी केलेला आहे. किंबहुना शेवटच्या टप्प्यावरती शुकाचार्य परीक्षिताला शेवटी प्रश्न करता आहेत की तुला अजून काही ऐकायचं आहे का? तिथे परीक्षिताचं उत्तर आहे की आता मला काहीच ऐकायचं नाही, या कृष्णचिंतनामध्येच मला राहायचं आहे. मग अजूनही तुला तक्षकाच्या दंशाची भीती आहे का? शुकाचार्यांचा पुढचा प्रश्न आहे. तिथे परीक्षिताचं उत्तर आहे, मला तक्षकाची भीती राहिलेली नाही. म्हणजे मला 7 दिवसाने तक्षक दंश करणार आहे, म्हणून सर्वसंग परित्याग करत गंगा किनारी येणारा हा परीक्षित आता असं म्हणतो आहे की तक्षकाची भीती मला राहिलेली नाही. तक्षक दंश करणार आहे, तो देहाला दंश करणार आहे. माझा आत्मा कृष्णचिंतनामध्ये पूर्णपणानं मग्न आहे. म्हणून देहाचा विचार निघून जाणं
आणि नामामधून त्या सद्गुरूंशी अनन्य होणं हाच आपल्यामधला मृत्यूचं विस्मरण करणारा, मृत्यूची भीती घालवणारा आपल्यामधला भाव आहे. मग हे सगळं करत असताना जर मला अंतकाळाचे कष्ट जाणवणार नसतील तर तो गायक जसा ध्रुव पदावरती येतो, पूर्णमध्ये तो खूप आलाप घेतो, रागदारीचा त्याच्या असलेल्या अभ्यासाचा सगळा भाव तो व्यक्त करतो आणि करता करताना पुन्हा तो समेवरती येतो, ध्रुव पदावरती येतो. तसं महाराज इथे ध्रुव पदावरती येतात. मन विषयाकार होऊ लागले म्हणजे माझे स्मरण करावे. आपण महाराजांना आपली जाणीव आहे. आम्ही कितीही नामाचं चिंतन केलं, नामाच्या अभ्यासामध्ये राहिलो, तरी एक माणूस म्हणून आमचं असणारं जे मन आहे ते मन विषयांच्याकडे वळू शकतं. म्हणून पुन्हा एकदा महाराज आम्हाला आश्वासित करत आहेत की मन विषयाकार होऊ लागल्यानंतर आपण माझं स्मरण करावं. मनाची ओढ जी विषयांकडे आहे, विषयांच्या अनुषंगानं सुख घेणारा जो भाग आहे, त्याच मनाला विषयांच्याकडे जरी ते जाण्याचा प्रयत्न करत राहिलं तरीही आपण त्या ठिकाणी महाराजांचं स्मरण करावं. म्हणून समर्थांनीही म्हटलेलं आहे, मुखी रामत्या काम बाधू शकेना. माझ्या मनामध्ये ज्या ज्या वेळेला विषयांना अनुलक्षून मला हे हवं आहे, ते हवं आहे, मला इथे जायचं आहे, तिथे जायचं आहे, हा जर एका कामनेच्या अनुषंगानं, अपेक्षांच्या अनुषंगानं भाव माझ्यामध्ये निर्माण होत असेल तर महाराज ते स्मरण माझ्यामध्ये यावं. आणि ते जर स्मरण मी आणलं तर त्या स्मरणामधून निर्माण होणारा जो विषयांचा भाव आहे तो काहीसा क्षीण होतो. जो विषय माझ्यासाठी खरंच गरजेचा असेल महाराज तो या ना त्या पद्धतीनं पुरवतील. पण जर समजा तो त्या ठिकाणी माझ्यासाठी आवश्यक नसेल तर महाराज मला तो देणार नाहीत. आपोआप ती वासना माझी निघून जाते. म्हणून महाराजांचं स्मरण म्हणजेच नामाचं स्मरण, आणि नाम घ्यायला लागल्यानंतर विषयांचं विस्मरण आपल्यामध्ये येणं, यासाठी महाराज इथे म्हणतात मन विषयाकार व्हायला लागल्यानंतर माझं स्मरण करणं. महाराजच एका वचनामध्ये असं म्हणालेले आहेत की आपल्या मनामध्ये विचार आणि विकार या दोघांचं वास्तव्य आहे. पण या दोघांच्याकडे आपण कसं बघावं, तर विचार हा पोलीस आहे आणि विकार हे चोर आहेत. विचार कुठला? नामाचा विचार, महाराजांच्या स्मरणाचा विचार. आम्ही ज्या वेळेला महाराजांच्या स्मरणाचा विचार करतो, नामाचा विचार करतो, त्यावेळेला त्यांचा नियंत्रण करणारा विकारांवरचा भाव जो आहे हा तिथे येतो. आणि मग हा विकाररूपी चोर आपोआप त्यांच्या स्वाधीन होतो. किती उपभोगायचं, काय उपभोगायचं, का अजिबातच उपभोगायचं नाही, हे सगळंच सद्गुरूंच्या स्वाधीन होतं. म्हणून विचार आला की विकारही येऊ तिथे असू शकतो, पण तो विकार चांगल्या विचाराच्या नामाच्या बंधनामध्ये आम्हाला ठेवता आला पाहिजे. आणि तो ज्या वेळेला ठेवतो त्याच वेळेला महाराज म्हणतात तसं की मन विषयाकार होऊ लागल्यानंतर
माझं स्मरण करावं. समजा आम्हाला फार उशिरानं का होईना, फार वेळानं का होईना महाराजांची आठवण झाली तरी हरकत नाही. म्हणून पुढचं वचन महाराजांचं आहे, बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे. आत्तापर्यंत काय सांगितलं महाराजांनी? नामाच्या अनुसंधानामध्ये राहा. जो जो वेळ मिळतो आहे तो तुम्ही नामाला द्या. पण शेवटी आम्ही ज्या एका सामान्य मनोवृत्तीमधून आमच्या प्रपंचामध्ये राहतो आहोत, परिवारामध्ये आप्तस्वकीयांच्या अनुषंगानं ममत्वाच्या भावनेनं आम्ही राहतो आहोत, तिथे मन विषयाकार होऊ शकतं किंवा नामाचं स्मरणही आम्हाला काही वेळेला उशिरानं होतं. जाऊ दे ना, आज ही कामं आहेत, ती कामं आहेत, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, म्हणून आमचं आजचं नाम राहून जातं. उद्याला नवीन काहीतरी निघतं. जाऊ दे ना, काल तरी कुठे घेतलं नाम आपण, आजही बाजू. म्हणून बऱ्याच वेळानं आठवण झाली तरी माझं स्मरण करावं. म्हणजे महाराजांची आठवण माझ्या मनपटलावरनं, माझ्या अंतःकरणावरनं पुसली जाणार नाही इतपत त्यांच्या स्मरणामध्ये आपण राहावं. बऱ्याच वेळानं याचा अर्थ आम्ही जोपर्यंत प्रपंचामध्ये सुखासीनतेमध्ये असतो तोपर्यंत आम्हाला महाराज आठवत नाहीत. आपल्याकडे एक असं म्हटलेलं आहे, सुखी सोनाराकडे आणि दुःखी ज्योतिषाकडे. आता या पुढच्या काळामध्ये आम्ही सुखी असलो तरी सोनाराकडे कितपत जाऊ सांगता येत नाही. 3 लाखाच्या पुढे गेलं म्हटल्यानंतर त्या सोन्याला आम्ही घेऊन काय करावं आणि त्या सांभाळण्याची काळजी करण्यात नामापासून आम्ही बाजूला जावं. त्यामुळं पण दुःखी सोना ज्योतिषाकडे. आमच्या दुःखाचा निचरा कसा होईल हा विचार आमच्या समोर येतो. म्हणून बऱ्याच वेळानं याचा अर्थ की जिथे प्रपंचात तुम्हाला अडीअडचणी येतात, एखादी काळजी निर्माण होते, चिंता निर्माण होते, तिथे तरी माझं स्मरण करा. बऱ्याच वेळानं माझं स्मरण करा, म्हणजे प्रपंचातल्या अडचणींमध्ये अन्य कुठेही न जाताना तुम्ही माझ्या स्मरणामध्ये राहा. म्हणून मी एक अनुभवानं आपल्याला म्हणेन की जो महाराजांचा माणूस आहे आणि ज्यानं अनुग्रह घेतलेला आहे त्यानं ज्योतिषी आणि त्या अनुषंगानं असणाऱ्या गोष्टींमध्ये फार रमू नये. महाराज हे एकमात्र माझे मार्गदर्शक आहेत, ते सर्वोच्च माझ्या जीवनामध्ये आहेत. तुमची सगळी सुखदुःख, तुमचं अगदी ढसाढसा रडणं तुम्ही महाराजांच्या समोर करा, काही बिघडत नाही. कारण 2 वचनं महाराजांची आहेत. 20 वर्ष मी महाराष्ट्र ज्योतिष परिषद या महाराष्ट्रातल्या ज्योतिष संघटनेमध्ये सेक्रेटरी पदावरती काम केलेलं आहे. की ज्या 20 वर्षाच्या काळामध्ये कालनिर्णयचे जयंत साळगावकर अध्यक्ष होते, पंचांगकर्ते धोंडीराज शास्त्री दाते अध्यक्ष होते, त्यांच्याबरोबर काम करण्याचा योग त्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये आला. संपूर्ण महाराष्ट्रभर आज जेवढे ज्योतिषी निर्माण झालेले आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या सगळ्यांच्या अभ्यासक्रमाची, त्यांना अधिक चांगल्या रीतीनं ज्योतिषशास्त्राचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल हे सांगण्याच्या अनुषंगानं प्रयत्न आम्ही त्या काळामध्ये केले. पण ह्या 20 वर्षानंतर महाराजांच्या ह्या सगळ्या विचारचिंतनाचा अभ्यास करत असताना महाराजांची 2 वचनं माझ्यासमोर आली. एक वचन असं आहे, मला ज्योतिष कळत नाही.
जर माझ्या गुरुला ज्योतिष कळत नसेल तर मला ज्योतिष कळतं आहे असं म्हणत इतरांना मार्गदर्शन करण्याचा मला अधिकार नाही. हा एक विचार मला स्पर्श करून गेला. आणि दुसरा महाराजांचा विचार आहे की सगळ्या ग्रहांना प्रकाश देणारा राम माझा झाल्या म्हटल्यानंतर बाकीचे ग्रह वक्री आहेत का मार्गी आहेत का साडेसाती आहे मला त्याच्याशी घेणं नाही. जर माझा सद्गुरू या सगळ्या विषयाकडे या अनुषंगानं बघत असेल तर आपण या विषयामध्ये किती राहावं हा प्रश्न एक दिवस माझ्या समोर आला. आणि मी साळगावकरांना म्हटलं की या पुढच्या निवडणुकीला मी उभा राहणार नाही, माझा अर्ज मी भरत नाही. ते मला असं म्हणाले, फार लवकर कळलं तुला. आणि 2000 नंतर तेही बाजूला होणार होते, मीही बाजूला झालो. म्हणून अडीअडचणीमध्ये, काळजीमध्ये, चिंतेमध्ये सुद्धा आपल्याला महाराजांचं, आपल्या सद्गुरूंचं स्मरण करता आलं पाहिजे. तिथेच त्यांची पहिली आठवण आपल्याला आली पाहिजे. तुम्हाला मी सगळं सांगतो हा भाव त्याच्यामध्ये येतो. आणि त्यातूनही पुढे ते असं म्हणाले, बऱ्याच वेळाने आठवण झाली तरी माझे स्मरण करावे, म्हणजे पुढे पुढे माझी लवकर आठवण होऊ लागेल. बऱ्याच वेळानं जरी तुम्हाला आत्ता आठवण होत राहिली हरकत नाही. पहिल्यांदा आम्ही विषयाकार होतानाही आम्ही मनामध्ये तो भाव आणला, तिथे त्यांचं स्मरण झालं. प्रापंचिक अडचणींच्या अनुषंगानं स्मरण झालं. आणि त्यानंतर मग आपण या भूमिकेवरती यावं की अरे विषयांच्यापासनं महाराजांनी मला नामाच्या आधारानं बाजूला केलं, माझ्या अपेक्षा कमी करून टाकल्या, माझी मनाची धाव कमी केली. अडचणींच्या काळातही महाराजांनी मला धीर दिला. आता त्याच महाराजांना मी धरून ठेवतो, मी अन्य काही करत नाही. म्हणून पुढे पुढे माझी लवकर आठवण होऊ लागेल. नामाचं स्मरण होणं, त्या नामासाठी वेळ देणं, हा भाव आपल्याला त्या ठिकाणी निर्माण करता आला पाहिजे. म्हणून बाबांनीही एका ठिकाणी म्हटलेलं आहे की बाहेरच्या जगाची खेच जोपर्यंत आमची क्षीण होत नाही तोपर्यंत आतला भगवंत आम्हाला जाणवणार नाही. म्हणून बाहेर बंद करा, तुम्ही आपोआप आतमध्ये उतराल. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. वाणीनं ते नाम ज्या वेळेला आम्ही सुरू करतो त्याच वाणीनं मला आत उतरायचं आहे. हळूहळू मी आत उतरत गेलो की परावाणीशी असणाऱ्या त्या परब्रह्म तत्वापर्यंत मी जातो आणि तिथे नामाचा अनुभव येतो. म्हणून नाम आमची बहिर्मुखता कमी करतं आणि नाम आम्हाला अंतर्मुख करतं. आणि ज्या वेळेला नाम अंतर्मुख होतं त्याच वेळेला आम्ही खऱ्या अर्थानं आपल्या उपास्याजवळ, आपल्या सद्गुरूंच्या जवळ जातो. म्हणून महाराज म्हणाले, माझे होणे कठीण नाही. महाराजांचं होणं आपल्याला खरोखर अवघड नाही. त्यांनी जे सांगितलं तेवढं आपण जरी करत गेलो तरी आपण त्यांच्यापर्यंत पोचतो. मग महाराजांचं होणं कठीण नसेल तर त्यासाठी मला शरणागत वृत्ती स्वीकारावी लागते. समर्पित भाव माझ्यामध्ये यावा लागतो. आणि हा समर्पित भाव ज्या वेळेला येतो त्यावेळेला महाराज म्हणालेले आहेत, अंतकाळी
मी तुमच्या उशाशी आहे. या सगळ्याचा समारोप हा उद्याच्या चिंतनामध्ये आपण करूया. खरोखर महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक असणं, महाराजांच्या मांडीवरती आपला शेवटचा श्वास असणं, हीच या मनुष्य जन्माची कृतार्थता आहे. ती आपल्याला कशी साध्य करता येईल आणि महाराज खरोखर आपल्या उशाशी कसे येतात, का कोणाकोणाच्या उशाशी महाराज खऱ्या अर्थानं त्यांना अनुभवाला आले, हा सगळा विचार उद्याच्या शेवटच्या चिंतनामध्ये भगवंताच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं आपण बघूया. रामजन्माचा उत्सव आहे आणि जोशीबुवा मात्र अंतकाळाचाच विचार करत आहेत. पण तो राम खऱ्या अर्थानं जीवनाचा आराम व्हावा याच्यासाठी हा सगळा खटाटोप महाराजांचा आहे. झालेली सेवा भगवंताच्या सद्गुरूंच्या चरणी आत्ता समर्पित करतो आणि आजच्या पुरता वाणीला विराम देतो. जानकी जीवनस्मरण जय जय राम.